Hello dear students, very good morning all of you. We are learning your 10th standard mathematics chapter. The name of your chapter is financial planning. In the previous video lecture, we have completed your practice at 4.3. I have provided you the solution of example number 4 and 5 along with the video. See, आपण आज काय पाहणार आहोत तर टुडे वी विल स्टार्ट विथ द न्यू पॉइंट. द नेम इज ब्रोकरेज अँड टॅक्सेस ऑन शेअर ट्रेडिंग. ठीक आहे, व्हॉट इज मीन बाय ब्रोकरेज? ब्रोकर्स, ब्रोकरेज हे वर्ड्स तुमचे फॅमिलियर आहेत, तुम्ही हे शब्द आधीही ऐकले आहेत. नाव आपण शेअर्स पाहतो आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये ब्रोकरेज काय असणार आहे आणि ब्रोकर्स काय असणार आहे ते पाहूया. सपोज वी हॅव टू बाय ऑर सेल अ शेअर्स. ठीक आहे, आपल्याला एखादा शेअर्स खरेदी किंवा विक्री करायचा आहे. सपोज वी हॅव टू बाय ऑर सेल द शेअर्स. वी डिरेक्टली कांट गो टू स्टॉक मार्केट. आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये डिरेक्टली जाऊ शकतो का की मला हा शेअर्स बाय करायचा आहे और मला हा शेअर्स सेल करायचा आहे? नो, वी कांट गो. मग यासाठी काही रजिस्टर मेंबर्स असतात, काही ऑर्गनायझेशन्स असतात, त्याला ब्रोकर्स असं म्हटलं जातं. ओके, सी वी डिरेक्टली कांट गो टू द शेअर मार्केट अँड बाय और सेल ए शेअर्स. ओनली रजिस्टर मेंबर्स और ऑर्गनायझेशन्स or agencies of stock market can buy or sell shares on behalf. These members are called as share brokers. Okay, clear what is mean by share brokers? आपल्याला शेअर्स खरेदी किंवा विक्री करायचा आहे. आपण डिरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये जाऊन शेअर्स बाय और सेल करू शकत नाही. त्यासाठी रजिस्टर्ड पर्टिक्युलर एजन्सीज असणार आहेत, मेंबर्स असणार आहेत. त्यांना शेअर ब्रोकर्स असं म्हटलं जातं. होम ब्रोकर्स, बिझनेस ब्रोकर्स, डील ब्रोकर्स अशा बऱ्याच प्रकारचे ब्रोकर्स असतात अँड शेअर ब्रोकर इज वन ऑफ अमॉंग देम. ओके, आता हे शेअर ब्रोकर्स जर शेअर्स खरेदी विक्री आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत तर वी हॅव टू पे सम अमाऊंट फॉर देम. ओके, त्यासाठी त्यांना आपण काही अमाऊंट पे करणार आहे. त्या अमाऊंटला काय म्हटलं जातं तर त्या अमाऊंटला ब्रोकरेज असं म्हटलं जातं. ओके, वी पे सम फिक्स अमाउंट टू ब्रोकर्स कॉल्ड ॲज ब्रोकरेज. सी, शेअर ब्रोकर्स चार्ज सम अमाउंट फॉर केटरिंग द सर्विस ऑफ बाईंग अँड सेलिंग शेअर्स. दे चार्ज सम अमाउंट विच इज कॉल्ड ब्रोकरेज. ओके, क्लिअर. फर्स्ट आपण आज काय पाहिलं तर शेअर ब्रोकर्स म्हणजे काय पाहिलं. सेकंड आपण पाहिलं व्हॉट इज मीन बाय ब्रोकरेज. शेअर ब्रोकर्स एक काही अमाऊंट ऑफ चार्ज आपल्याला पे करायला सांगतात. कशासाठी तर ते आपल्यापर्यंत सर्विस आणतात. कोणती? बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर्स. मग त्यासाठी आपण जे अमाऊंट पे करणार आहे त्याला ब्रोकरेज असं म्हटलं जातं. ओके, नाव ब्रोकरेज इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन मार्केट व्हॅल्यू ऑफ ए शेअर, MV. ठीक आहे, त्याची जी काही मार्केट व्हॅल्यू असणार आहे शेअर्सची त्याच्यावर त्यांचं ब्रोकरेज हे डिपेंड असणार आहे. ओके, ब्रोकरेज इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन मार्केट व्हॅल्यू ऑफ ए शेअर. आफ्टर दॅट प्राइस ऑफ शेअर इज शोन विथ द ब्रोकरेज अँड टॅक्सेस. ओके, शेअरची जी काही प्राईस असणार आहे ती आपल्याला शो केली जाते विथ ब्रोकरेज अँड टॅक्सेस. ठीक आहे, ब्रोकरेज, टॅक्सेस अँड शेअर प्राईस हे सगळं आपल्याला बिलिंगमध्ये इन्क्लूड मिळणार आहे. आर यू गेटिंग व्हॉट इज मीन बाय ब्रोकरेज? क्लिअर. ठीक आहे, आपल्याला एखादा शेअर्स बाय और सेल करायचा आहे. त्यासाठी आपण डिरेक्टली शेअर स्टॉक मार्केटमध्ये जाऊ शकतो का? नाही, वी कांट गो. त्यासाठी पर्टिक्युलर रजिस्टर्ड काही एजन्सीज असणार आहेत, काही मेंबर्स असणार आहेत जे आपल्या बिहाल्फ तिथे जाऊन आपल्यासाठी हे शेअर और बाईंग ऑफ सेलिंग और बाईंग ऑफ शेअर्स करू शकतात. त्यांना काय म्हटलं जातं तर शेअर ब्रोकर्स म्हटलं जातं. आता हे शेअर ब्रोकर्स ते शेअर्सचं बाईंग सेलिंग आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत, आपल्याला शेअर्स ट्रेडिंगमध्ये कनेक्ट करत आहेत. तर त्यांना आपण एक फिक्स अमाऊंट ऑफ मनी पे करणार आहोत, त्याला ब्रोकरेज असं म्हटलं जातं. आता ती अमाऊंट काय असणार आहे तर ब्रोकरेज इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन मार्केट व्हॅल्यू. MV मार्केट व्हॅल्यू जी काही असणार आहे त्यावर ब्रोकरेज हे कॅल्क्युलेट केलं जाणार आहे आणि शेअरची प्राईस प्लस ब्रोकरेज अँड ऑल द टॅक्सेस आर इन्क्लुडेड इन अ बिल. ओके, दिस इज हाव वी हॅव सीन ब्रोकरेज. नाव पुढे काय आहे पहा, GST ऑन ब्रोकरेज सर्विस.
आता ब्रोकरेज सर्व्हिस आपल्याला प्रोव्हाइड करतात, ठीक आहे, एक प्रकारची सर्व्हिस आहे ब्रोकरेज सर्व्हिस. मग त्याच्यावर GST किती अप्लाय केला जातो. इन द प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर आपण एक चार्ट पाहिला होता. आय थिंक दॅट वॉज द थर्ड व्हिडिओ लेक्चर ऑफ दिस चॅप्टर. त्या चार्टमध्ये आपण पाहिलं होतं की तिथे आपल्याला गुड्स अँड सर्व्हिसेसची लिस्ट दिली होती आणि किती % GST त्याच्यावर असेल हे आपल्याला सांगितलं होतं. GSTचं त्यांनी क्लासिफिकेशन 5 टाईप्समध्ये केलं होतं. पहा, 0%, आफ्टर दॅट 5%, 12%, 18% अँड 28%. मग GST ऑन ब्रोकरेज सर्व्हिस किती % इन्क्लूड होणार आहे ते पाहूया. शेअर ब्रोकर्स प्रोव्हाइड सर्व्हिस फॉर परचेस अँड सेल ऑफ शेअर फॉर देअर क्लायंट्स. दिस सर्व्हिस चार्ज अंडर GST. रेट ऑफ GST इज 18% ऑन ब्रोकरेज. मग ब्रोकरेजवर GST किती असणार आहे तर 18% आहे. आय हॅव टोल्ड यू 0%, 5%, 12%, 18% अँड 28%. मग जेव्हा शेअर ब्रोकर्स आपल्याला शेअर सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, ओके, फॉर बाईंग अँड सेलिंग ऑफ ए शेअर्स, मग तिथे त्यांना त्या सर्व्हिस आपल्याला जे काही प्रोव्हाइड करतात त्याच्यावर GST हा चार्ज अप्लाय केला जातो. तो किती % असणार आहे तर 18% असणार आहे. ओके, कीप दिस इन माइंड. GST इज 18% ऑन ब्रोकरेज. ओके, सो व्हॉट वी हॅव सीन, व्हॉट इज मीन बाय ब्रोकर्स. Brokerage is always calculated on market value, and after that GST on brokerage service, there is 18% GST on a brokerage service. This is very important for all of us. Okay, so keep whatever I am providing you the guidelines, you have to keep in your mind. Okay, now we will see the mutual funds. Is this clear for you? If you want this, you can write this. Okay, and then we will move towards the mutual funds, MF. See, we have seen about the brokerage and taxes. On page number 105 and 106 they have given you the solved examples. Do solve that. आपण प्रॅक्टिस सेटमध्ये ते एक्झाम्पल्स सॉल्व करणारच आहोत त्या टाईपचे, सो नो डाऊट, बट यू हॅव टू सॉल्व दॅट. ठीक आहे, म्हणजे प्रॅक्टिस सेटमधले एक्झाम्पल्स तुम्हाला व्यवस्थितपणे सॉल्व करता येतील. नाव वी विल मूव टुवर्ड्स द म्युच्युअल फंड, MF. म्युच्युअल फंड हा शब्द तुम्ही ऐकला आहात. ठीक आहे, जेव्हा एखादी कंपनी बनते, ओके, we have learned that the group of the persons come together to form a company. ठीक आहे, एखाद्या कंपनीमध्ये खूप सारे लोक एकत्र येतात आणि त्यांनी एक कंपनी तिथे फॉर्म होते. मग ती कंपनी कशी फॉर्म होते तर त्या कंपनीमध्ये आपण जे सोसायटी आहे ते शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करत असतो. ओके, वी डू इन्व्हेस्ट इन शेअर्स. आपण शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्या इन्व्हेस्टमेंटमधून ती कंपनी उभारली जाते. ओके, द कंपनी इज बिल्ड बाय द शेअर्स वी इन्व्हेस्टेड. मग काय होतं, त्या कंपनीचं जर प्रॉफिट झालं, ओके, बेनिफिट झाला तर आपल्याला त्यातून काय होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. ओके, आपल्या शेअर्सची प्राईस हाईक होणार आहे, आपल्याला डिव्हिडंड्स मिळणार आहेत. ओके, पण कॉइन हॅज अनदर साईड टू. अनदर साईड काय असू शकते तर प्रॉफिट होतोय, सिमिलरली लॉसही होऊ शकतो. कधीतरी त्या कंपनीचा लॉस देखील होऊ शकतो. मग हा लॉस जर झाला तर तिथे आपलं ही लॉस होणार आहे. ठीक आहे, आपल्याला डिव्हिडंड नाही मिळणार, आपल्या शेअर्सची मार्केट व्हॅल्यू खूप खाली येणार आहे. आपण जी फेस व्हॅल्यू आहे, ज्या व्हॅल्यूमध्ये शेअर्स खरेदी केला आहे ती व्हॅल्यूही कदाचित आपल्याला मिळणार नाही, इतकं लॉस त्यामध्ये होऊ शकतो. ठीक आहे, मग हे टाळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर एक अनदर ऑप्शन आहे ज्याचं नाव आहे म्युच्युअल फंड, MF. ठीक आहे, शेअर्स आपण पाहिले आहे. ठीक आहे, एखादी कंपनी असेल त्याच्या कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो एक छोटी अमाऊंट, ती एक शेअर्स असणार आहे. आता शेअर्समध्ये शेअर्स हाईकही होऊ शकतात. जर हाईक झाले तर आपलं प्रॉफिट होणार आहे, पण जर शेअर प्राईस लो झाली तर तिथे आपला लॉस होणार आहे. टू अवॉइड दॅट लॉस, कधीकधी हा लॉस प्रचंड मोठ्या प्रमाणात असू शकतो. तो लॉस अवॉइड करण्यासाठी म्युच्युअल फंड हा एक सेकंड ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंटसाठी. आपण फायनान्शियल प्लॅनिंग चॅप्टर पाहतो आहे, प्लीज टेक दिस इंटू अकाउंट. इन्व्हेस्टर्स विथ कॉमन ऑब्जेक्टिव्स गिव्स मनी टू प्रोफेशनल एक्सपर्ट्स.
इथे आपण काय करतो आहोत पहा, आपण इन्व्हेस्टर्स आहे. ओके, याआधी आपण शेअर्समध्ये कसं इन्व्हेस्ट करतो हे आपण पाहिलं आहे. शेअर ट्रेडिंग, ब्रोकरेज, ब्रोकर्स सगळा प्रकार पाहिला. ओके, दिस इज ऑल अबाउट शेअर्स. इन्व्हेस्टिंग मध्येच सेकंड पार्ट आहे, सेकंड ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड्स हे सेफ असतात शेअर्सपेक्षा. का सेफ असतात? जे आपण इन्व्हेस्टर्स आहे, आपण कोणत्या तरी एखाद्या प्रोफेशनल एक्सपर्ट्सकडे आपलं जे काही मनी कलेक्शन असेल, ठीक आहे, जे काही इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असेल ती देतो. ठीक आहे, मग तो काय करतो, द इन्व्हेस्ट इन व्हेरियस अदर स्कीम्स अँड रिड्युसेस रिस्क फॅक्टर. मग तो जो काही प्रोफेशनल एक्सपर्ट्स असणार आहेत, ते एक्सपर्ट्स काय करणार आहेत, एकाच शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत का? नाही, त्या अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या स्कीम्समध्ये थोडे थोडे अमाऊंट इन्व्हेस्ट करतात. ठीक आहे, आपण सपोज टू बी 2 लाख रुपीज इन्व्हेस्ट केले आहेत, तर ते 2 लाख रुपीज एकाच शेअर्सवर इन्व्हेस्ट करणार आहेत का? नो, ते प्रत्येक वेगवेगळ्या स्कीम्समध्ये, प्रत्येक शेअर्समध्ये थोडी थोडी अमाऊंट इन्व्हेस्ट करणार आहेत. ओके, त्यामुळे काय होते, तर आपली रिस्क कमी होते. ठीक आहे, जर एखादा शेअर्स बुडला किंवा एखाद्या शेअर्सचा लॉस झाला तर आपली पूर्ण अमाऊंट लॉसमध्ये जाणार आहे का? नाही. आपण जी काही अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे त्याच्या किती % अमाऊंट त्या शेअर्समध्ये होती, सपोज 10% अमाऊंट होती, तर ती अमाऊंट आपली तेवढ्याच अमाऊंटचा आपल्याला जो काही ड्रॉबॅक आहे तो मिळणार आहे. बाकी सगळी अमाऊंट तर आपल्या ऑन ग्राउंड लेवल प्रॉफिटमध्ये असणार आहे. ओके, पुढे काय होणार आहे बघा, टोटल प्रॉफिट इज डिवायडेड इक्वली अमॉंग द इन्व्हेस्टर्स. ठीक आहे, आधी आपण काय म्हणतोय की इन्व्हेस्टर्स विथ कॉमन ऑब्जेक्टिव्स गिव्स मनी टू प्रोफेशनल एक्सपर्ट्स. ज्यांचे कॉमन ऑब्जेक्टिव्स आहेत असे इन्व्हेस्टर्स मनी देतात एक्सपर्ट्सला. ओके, इन्व्हेस्टिंग एक्सपर्ट्सला. ते इन्व्हेस्ट करतायत. इन्व्हेस्ट करताना कसे करतायत, तर ऑन सेम पिच नाही करत आहेत, एकाच शेअर्समध्ये नाही करत आहेत, प्रत्येक ठिकाणी थोडी थोडी अमाऊंट ते इन्व्हेस्ट करणार आहेत आणि त्यातून जे काही प्रॉफिट होणार आहे ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे इन्व्हेस्टर्सला. दिस इज हाऊ म्युच्युअल फंड वर्क. आय एम टेलिंग यू अगेन. See, when we invest in a shares, okay, the share is always hiking and getting lower. Okay, the share price is always hiking or it's getting lower too. If it's getting lower, it may cause us a loss. So to avoid this loss, we have the another option called as mutual fund. In mutual fund, investors with common objectives gives investment to the professional experts. What professional experts do? They invest in various other schemes, okay, and it reduces the risk factor in the investment. So if we have invested, so there is some maturity date. After particular time, total profit is divided in equally among all the investors. Now you might have questions like how to invest in mutual fund, what is the rate of return, what is the locking period, and how are the different types of investment schemes. हे सगळ्या क्वेश्चनचे आन्सर, दिस ऑल क्वेश्चन कुड बी आन्सर्ड बाय फायनान्शियल ॲडवायझर और फायनान्शियल प्लॅनर. ओके, you should have to go to that financial professional experts and they will advise you about that. For these shares there is particular formulas for counting, okay, the return value and all the things, but in mutual fund you have to go to that particular professionals and they will advise you about that. Now you might have seen the advertisement for the mutual funds. In the advertisement, the mutual funds is professionally managed by the investment scheme. Okay, scheme. You might have listened this paragraph. You may have heard and read this sentence that is, investments in the mutual funds are subject to market risk. Read all the schemes related documents carefully before investing. Interpreted the meaning correctly. Sometimes instead of profit, investment in mutual fund might give loss which investors have to bear. हे सेंटेन्स तुम्ही युजली ऐकता इन द TV ads or somewhere you must have read this or listen this sentence. हे सेंटेन्स काय आहे की जेव्हा आपण म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतो आहे, ऑब्व्हियसली आपण प्रोफेशनल एक्सपर्ट्स करून इन्व्हेस्ट करतो, त्यांच्या थ्रू आपण त्यामध्ये जातो, तरीसुद्धा वी हॅव टू रीड ऑल दी डॉक्युमेंट्स. ठीक आहे, जी काही स्कीम असेल त्याच्या रिलेटेड जे काही डॉक्युमेंट्स असणार आहेत ते आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायचे आहेत.
केव्हा केव्हा काय होतं, म्युच्युअल फंड्समध्ये प्रॉफिटऐवजी लॉससुद्धा होतो आणि तो लॉस पूर्णपणे बिअर आपल्याला करावा लागतो. त्याच्यासाठी त्याचा जो काही होणार आहे लॉस प्रॉफिट त्याचं रिस्पॉन्सिबल आपण स्वतः असणार आहे. सो डू रीड दॅट प्रॉपरली. ठीक आहे, पुढे काय आहे पहा. म्युच्युअल फंड इज प्रोफेशनली, हे काही पॉईंट्स काढले आहेत मी तुमच्यासाठी. म्युच्युअल फंड इज प्रोफेशनली मॅनेज्ड बाय AMC. म्युच्युअल फंड्स कोणी मॅनेज केलं जातं पहा. याआधी आपण शेअर स्टॉक पाहिला आहे. स्टॉक दोन मार्केट आहेत, शेअर स्टॉक मार्केट, बॉम्बे स्टॉक मार्केट अँड नॅशनल. आय हॅव टोल्ड यू अबाउट दॅट. आता म्युच्युअल फंड मॅनेज करणारही कोणती तरी संस्था असली पाहिजे, त्यांचं काहीतरी कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. सो म्युच्युअल फंड इज प्रोफेशनली मॅनेज्ड बाय AMC. नाव व्हॉट इज मेन बाय AMC? द फुल फॉर्म ऑफ AMC इज असेस्ड मॅनेजमेंट कंपनी. ओके, आर यू गेटिंग? बघा, म्युच्युअल फंड्स कोणा थ्रू मॅनेज केले जातात, तर AMC थ्रू मॅनेज केले जातात. AMC काय आहे, तर असेस्ड मॅनेजमेंट कंपनी. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट. ॲज वी गेट शेअर्स when we invest in share market, we get units when we invest in mutual funds. जेव्हा आपण शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपल्याला शेअर्स मिळतात. ओके, वी गेट शेअर सर्टिफिकेट ज्याच्यावर आपली इन्व्हेस्टमेंट अमाऊंट ही प्रिंटेड असते. ओके, पण आता आपण कुठे इन्व्हेस्ट करतोय, तर आता आपण म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतोय, MFमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे. तिथे आपल्याला काय मिळणार आहेत, तर युनिट्स मिळणार आहेत. ओके, वी विल गेट युनिट्स इन द म्युच्युअल फंड्स. जसं की शेअर्समध्ये आपल्याला शेअर्स सर्टिफिकेट मिळत होतं जेव्हा आपण शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करत होतो. नाव वी आर इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड्स, सो वी विल गेट युनिट्स वेन वी इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड्स. गेटिंग? थर्ड वन, MV of unit. MV is the market value. Market value of unit is called NAV. NAV चा फुल फॉर्म आहे नेट असेस्ड व्हॅल्यू. ओके, आता शेअर्समध्ये आपण मार्केट व्हॅल्यू म्हणत होतो, पण तेच म्युच्युअल फंड्समध्ये आपण त्याला काय म्हणणार आहोत, तर NAV म्हणणार आहोत. NAV चा फुल फॉर्म काय आहे, तर नेट असेस्ड व्हॅल्यू हा NAV चा फुल फॉर्म आहे. पुढे बघा, NAV ऑफ 1 युनिट ऑफ एक्स नंबर, याचा फॉर्म्युला आपण पाहणार आहोत. NAV ऑफ 1 युनिट इंटू नंबर ऑफ युनिट इज इक्वल टू टोटल फंड व्हॅल्यू. आपल्याला तुम्हाला एक्झाम्पल्समध्ये विचारतील फाइंड द टोटल सम व्हॅल्यू फॉर द म्युच्युअल फंड्स. ते कसं काढणार, NAV ऑफ 1 युनिट, NAV इज नेट असेस्ड व्हॅल्यू. एका युनिटसाठी नेट असेस्ड व्हॅल्यू किती असणार आहे, 3 इंटू नंबर ऑफ युनिट्स. किती युनिट्स आहेत, म्हणजेच युनिट्स म्हणजे काय, जसं शेअर्समध्ये आपण म्हणत होतो की माझ्याकडे 5 शेअर्स आहेत, तसे म्युच्युअल फंड्समध्ये तुझं किती युनिट्स आहेत, सपोज माझे 10 युनिट्स आहेत, इज इक्वल टू टोटल फंड व्हॅल्यू. ओके, दिस इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग टोटल फंड व्हॅल्यू. पुढे बघा, यालाच अजून एक ऑप्शन आहे, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, SIP. आपण जेव्हा म्युच्युअल फंड्स किंवा याआधी आपण शेअर स्टॉकविषयी बोलत होतो, शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करण्याविषयी बोलत होतो, इथे आपल्याला बिग अमाऊंट ऑफ मनी इन्व्हेस्ट करायला लागणार आहे. ओके, ऑन लार्ज स्केल इथे आपला मनी इन्व्हेस्ट होणार आहे. पण सगळ्यांनाच हे पॉसिबल आहे का, नाही. त्यांच्यासाठी अल्टरनेट ऑप्शन असणार आहे, तो आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये SIP असं म्हटलं जातं. सपोज वन डज नॉट वॉन्ट टू इन्व्हेस्ट बिग अमाऊंट ॲट वन्स, then one could invest in a small amounts monthly or quarterly, and this plan is called as systematic investment plan. ठीक आहे ना, सगळ्यांना पॉसिबल नाही होऊ शकत की इतकी बिग अमाऊंट सेम टाईमला इन्व्हेस्ट करणं, एकाच टाईमला इन्व्हेस्ट करणं. मग त्यांच्यासाठी असणारी दुसरी अल्टरनेट ऑप्शन म्हणजे SIP आहे. SIP सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. तिथे आपण काय करू शकतो, तर ऑन मंथली बेसिस किंवा क्वार्टरली म्हणजे थ्राईस अ मंथ आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. अशा पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंटचे काही काही ऑप्शन्स आहेत ते पाहिले आहे. फर्स्ट ऑप्शन होता शेअर्स. शेअर्समध्ये जेव्हा आपण इन्व्हेस्ट करतो तेव्हा आपल्याला एखाद्या बिझनेसमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो. ठीक आहे, एखाद्या बिझनेसच्या सम कॅपिटलमध्ये ती आपली अमाऊंट असणार आहे. शेअर्सचे शेअर्स सर्टिफिकेट आपल्याला मिळणार आहे. त्यामध्ये फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू हे 2 प्रकार आपण पाहिले. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, तर शेअर सर्टिफिकेटवर प्रिंटेड जी काही व्हॅल्यू असणार आहे ती फेस व्हॅल्यू असणार आहे. मार्केट व्हॅल्यू जेव्हा आपण तो शेअर्स बाय किंवा खरेदी करणार आहोत तेव्हा त्या शेअर्सची जी काही ॲक्च्युअल व्हॅल्यू असणार आहे ॲट द टाईम ऑफ बाईंग ऑर सेलिंग ती त्याची मार्केट व्हॅल्यू असणार आहे. त्यानंतर म्युच्युअल फंड आपण पाहिलं आहे. शेअर्स हे थोडंसं रिस्की असू शकतात कारण आपण एका कंपनीमध्ये एका बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करत असतो. तिथे जर प्रॉफिट झाला तर ऑब्व्हियसली वी विल इन द शेअर्स इन द प्रॉफिट, पण तिथे जर लॉस झाला तर आपल्याला तो लॉस
त्या लॉसला आपल्याला सामोरं जावं लागतं. मग हे खूप रिस्की असणार आहे. इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने तिथे ऑप्शन काय येणार आहे तर म्युच्युअल फंड्स. मग म्युच्युअल फंड्समध्ये आपण काय करतो तर प्रोफेशनल एक्सपर्ट्सकडे आपला जे काही इन्व्हेस्टमेंट अमाऊंट असेल ती देतो. ते प्रोफेशनल एक्सपर्ट्स काय करतात तर ते एकाच स्कीममध्ये किंवा एकाच शेअर्समध्ये सगळे पैसे इन्व्हेस्ट करत नाहीत, थोडे थोडे पैसे वेगवेगळ्या स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट करतात आणि जे काही टोटल प्रॉफिट होतं ते प्रत्येक शेअर्सला इक्वली डिस्ट्रीब्यूट केलं जातं. दिस इज हाऊ म्युच्युअल फंड वर्क. म्युच्युअल फंड अशा पद्धतीने काम करतं. ठीक आहे. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की शेअर स्टॉक मार्केट किंवा आपल्याकडे भारतामध्ये 2 शेअर स्टॉक मार्केट आहे. फर्स्ट इज द बॉम्बे शेअर स्टॉक आणि सेकंड इज द नॅशनल. त्यामध्ये नॅशनल शेअर स्टॉक जे मार्केट आहे ते एशियामधलं सर्वात ओल्डेस्ट मार्केट आहे. गेट द थिंग. जर आपले जे शेअर्स आहेत, शेअर ट्रेडिंग होतं ते चालवण्यासाठी एक संस्था आहे, तशाच पद्धतीने म्युच्युअल फंड्स रन करण्यासाठी सुद्धा आहे. इट इज कॉल्ड ॲज म्युच्युअल फंड इज प्रोफेशनली मॅनेज्ड बाय AMC. AMCचा फुल फॉर्म असणार आहे. द फुल फॉर्म ऑफ AMC इज असेस्ड मॅनेजमेंट कंपनी. ओके. म्युच्युअल फंड इज प्रोफेशनली मॅनेज्ड बाय AMC. AMC इज द असेस्ड मॅनेजमेंट कंपनी. As we get shares when we involved in share market, now we are involved in mutual fund, we will get units for mutual fund. Okay, we get units when we invested in mutual funds. Now MV is the market value. Market value of unit is called as NAV. NAV is the net assessed value. Okay. After that NAV we have to count the total fund value. Then how we will count? We have one formula for that. NAV of one unit. NAV is the net assessed value of one unit into number of units is equal to total fund value. आता जेव्हा आपण म्युच्युअल फंड्स किंवा आपण शेअर स्टॉक मार्केटविषयी बोलतो तेव्हा वी हॅव टू इन्व्हेस्ट अ बिग अमाउंट ॲट अ सेम टाईम. ओके. For everyone it is not possible. So here is secondary option for the investment and the option is systematic investment plan, that is SIP. You might have heard these words. Suppose one does not want to invest a big amount at a same time, then one could invest small amounts monthly on monthly basis or quarterly. This is called as such plan is called as SIP. Okay. Now we will stop over here. पेज नंबर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. पेज नंबर 105 अँड 106 वर जे काही सॉल्व एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स तुम्ही प्रॅक्टिस करा. इन द नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी विल सी विथ सॉल्व युअर प्रॅक्टिस सेट 4.4. कीप स्टडिंग. थँक्यू.